बराच वेळ झालं बघा, देवाला वात उदबत्ती केली आणि अजून उदबत्ती पण आहे, वात पण आहे. माझा स्वयंपाक पण करून झालाय आणि मुलांची जेवण पण झाल्यात. आता बराच टाइम होऊन गेला, 8:30 वाजून बराच वेळ झाला. तर आता बघा देवापासून सुरुवात केली, कारण देवाने गारांना गायला असं वाटायला लागले आणि जरा घरच्यांना पण बरं वाटायला लागलं नाही का. ओम दार लावू नको, पावडर फेकून देईन ती दुर्गा. तर मगाशी भाऊजी आलते बघा घरी, म्हणजे ह्यांचा फोन काय लागत नाही, फोन बंद आहे ह्यांचा. आणि मग भाऊजी म्हणलं मला वैताग आला वहिनी फोन करून करून भावड्याला. भाऊजी भावड्या म्हणतात नाही ह्यांना. तर मग मी पण तेच म्हणायला लागले, म्हणलं फोन लागतोय का बघा. मी पण एकदा दोनदा केला आणि परत दुसरीकडनं फोन केला. पहिल्यांदा काय फोन लागला नाही आणि परत फोन केला तर लागला, उचलला. मग मी बोलले त्यांना, भाऊजी म्हणत होतं फोन लागत नाही, या की म्हणा आता इकडं नाही का. आता सुट्टीचं लग्न पण आलंय जवळ, सुट्टीचं लग्न आलंय जवळ आणि जाण्याच्या सवसण्या घालायच्या, बांगड्या हे भरायच्या बायकांना ते नाही का. आता परवापासून सगळं चालू करायचंय, मग तिकडं पण जायचंय. आणि आधी काय बोललंच नाही बघा, मग परत बोलले. मग भाऊजी पण बोलले बघा त्यांना येऊ म्हणून. असं का करतोय, आता 2 दिवसच राहिलं, म्हणजे उद्याचा दिवस मध्ये राहिला आपल्याला जायचंय तिकडं जयंतीला. मग असं तसं समजून सांगितलं, हे काय ऐकायलाच तयार नाही. परत मी पण बोलले त्यांना, भाऊजी पण बराच वेळ बोलत होतं. मग कसं तरी हा म्हणलं, येतो म्हणलं. भाऊजी मला लग्नाच्या टायमाला कशाला तिकडं पुण्याला जाऊन बसलाय नाही का. इतक्या दिवस घरीच होतं. मागच्या 2-3 आठवड्यावर, म्हणजे आता महिना होत आला असं बहुतेक. तर आता निघून गेला तिकडं. मग हे म्हणलं माझी अडचण होती, मी येतो म्हणलं. काय करतोय हा, लागा ना हात पण दुर्गा, पावडर काय सोडा ना तो, आहे का ना. मग येतो म्हणलं. कसं तरी म्हणलं बरं झालं आता तरी ऐकलं. इतक्या दिवस भाऊ पण फोन करत होता, भाऊ म्हणतात फोनच लागत नाही. कसा तरी फोन लागला तर उचलतात, 2-3 शब्द बोलतात आणि ठेवून देतात. मग त्यांना म्हणलं या असं कशाला करताय नाही का. आता जायचं आहे 2-3 दिवसांनी, 2-3 दिवसच का माझ्या तोंडात येते सारखं काय माहीत. परवा दिवशी जायचं आहे म्हणलं, मी एकटे काय करणार तिथं, तुम्ही तिकडं आणि मी इकडं. मला पण कसं वाटतं तिथं काम तरी करू वाटलं का. ह्यांनी तिकडं पार लग्ना दिवशी यायचं, नाही तर कधी यायचं काय माहिती. मग मुलं पण म्हणतात आत्याकडं जायचंय, आत्याकडं जायचंय. राधा म्हणते, ओम म्हणतोय म्हणलं, सारखे म्हणतात जायचंय जायचंय. आणि तुम्ही पण म्हणलं होता म्हणलं जायचंय मुलांना घेऊन आधीच आठवड्याभर, आणि तुम्हीच असं केलं कसं व्हायचं म्हणलं. मग येतो म्हणलं, येतो म्हणलं. जरा बरं वाटलं जेव्हा आला. भाऊजींना पण तेवढंच बरं वाटलं. म्हणलं उद्या सकाळी येतो. मग अशी म्हणलं आता येणार का, म्हणजे कधी कधी ते 8च्या आधी निघाला होतं, 9-10 वाजता येतात ना, म्हणून विचारलं होतं दोघांनी पण आम्ही. मग म्हणलं नाही, माझं मन नाही आता यायला नाही का. म्हणलं सकाळी येतो. आता सकाळी येतो म्हणतात, मग काय माहिती नाही. आता आलं तर लय बरं होत्या लवकर, म्हणजे नाही का. उद्या आजच्या दिवस आल्यानंतर इथं थांबत्यान आणि परवा सकाळ जयंतीला जायला. मग आत्या हे सगळे आम्ही जाणार आहे जयंतीला बघा. परवा दिवशी म्हणजे उद्या बुधवारी आणि गुरुवारी आम्ही जाणार. मग गुरुवारी दिवसभर ते कार्यक्रम. आणि ताई तर म्हणल्या एका दिवशी सगळं करायचं या. आत्याला म्हणलं मागाची बाय आत्या एका दिवशी असतं येतं एवढं मोठं. आत्या म्हणल्या बळ तरी होतं का एका दिवशी सवासना बांगड्या ते, बांगड्यालाच 1-2 दिवस लागतात आणि थोडं असलं तर 1 दिवस. मी म्हणलं ताईचं म्हणलं तरी म्हणलं असं का म्हणतात एका दिवसात. ताई आपल्या बोलत बोलत बोलून गेला काय माहिती. मग ताईला पण फोन करून सांगितलं येतात म्हणून. एप्रिल फुल बनवलंय बरं का. तेव्हा आत्याला बोलले की आत्या मला तुझ्याकडे वाटते, किती तारखेला येऊ. मग आत्या बोलली 10 तारखेला नाही, ती 20 तारखेला आहे, 20 तारखेला. आज किती तारीख आहे. मग आत्याच्या तोंडातून 20 तारखेला निघली बरं का. आणि मग माझं पण झालं नाही, मी पण सांगते 20 तारखेला जायचं. पण त्या दिवशी काय म्हणले 20 तारखेला जायचं. तू माझा एप्रिल फुल बनवलाय. तुझा पण दुर्गा काय शर्टच घालू द्या ना, उकडतच असलं डेंजर बरं का. काय म्हणला बरं झालं या सगळेजण आता, म्हणजे सगळे असलं बरं पण वाटत तेवढंच आणि भारी पण वाटतं. मग मला बरं वाटलं तेवढंच येतो म्हणलं. पण म्हणलं मला थोडं सामान आणायचंय. म्हणलं काय आणायचंय. म्हणलं
आत्ताच नाही सांगणार, तिथं आला दाखवणार. आता काय आणतात काय माहिती. आणि ते 5 भांडे हे घ्यावं लागतात ना, ती आता मग आदल्या दिवशी घ्यायची, म्हणजे 2-3 दिवसांनी घ्यायची. किती 14 तारखेला लग्न आहे. 14 तारखेला लग्न आहे. काय म्हणलं विसरले मी पण. बघू 11 तारखेला नाहीतर 12 तारखेला घ्यायची. 1-2 दिवस आधी घ्यायची. आणि 14 तारखेला घ्यायची. काय म्हणतात ते काय माहिती, त्यांचं दुसरंच तिसरंच काय ना काय चालू असं घ्यायचंय ते घ्यायचंय. बघ आता आल्यानंतर काय आणतात आणि काय दाखवतात. म्हणतात तर खरं, पण आल्याच्या पुढं सगळं नाही का. आणखीन पुण्यातच आहे, जेव्हा हलत्यान तिथ ना तेव्हा मग म्हणायचं ही खरंच निघाल्यात, इथं येत्यान तेव्हा आलं म्हणायचं. आणि राधू तर बघा सुट्टी लागल्यापासून म्हणते मला जायचंय मम्मी आत्याकडे जायचंय. सुट्टी त्या दिवशी चालल्या होत्या तर मग राधू म्हणली मला वहिनीवर जायचंय. स्वीटी तशाच गेल्या तिकडं बघा, सागर संग भाऊजी होतं वाटतं. आणि मग परत म्हणली आप्पांनी नादवलं मी नेतो तुला. तसंच तिकडं जयंतीला गेलं तिकडल्या घरून. मग ती तशी तिला नादवत्यात, मग ती आपली ओरडत बसते भोकत बसते मला जायचंय मला आप्पा न्यायला यायच्यात. म्हणजे तिला कधी जाणं असं झालं घेतलं जयंतीला. हाय रांधू तर जिंतीला का बोलते माहिती का, पुन्हा आत्याकडे गेल्यावर ना मी वहिनीचा असं 2 जुट्ट तिला तिचं आठवतंय लहानपणीचं आठवतंय बघा. मागच्या 1-2 वर्षापूर्वी बघा राधाने ना सुटीत असं 2 जुट्ट म्हणजे ते शेंड्या म्हणतात कोण कोण गॅसाचे नाही का, ते बांधलं होतं तिला सारखं तिचं आम्ही भांडे कुंडे खेळत होतो. तर वहिनीला बोलली वहिनी काहीच कर म्हणाय भांडे कुंडे आहेत का तुझ्याकडं. मग वहिनी बोलली आहेत की चला आपण 2 जण खेळू. मग वहिनीला बोलली वहिनी तू पाहुणा बनवून या. नाही वहिनी बोलली तू पाहुणा बनवून या. मग मी बोलली पण तू 2 जुट्ट मगच मी येणार. मग तिने 2 पावडर तर आता बोलली की चला लवकर आपण आंबा खायला चलो. फक्त पावडर घ्यायचा पळ सर. आता हिला हानली ती मोबाईल देत नव्हती म्हणते ना, पावडरचा डबा दिला. म्हणलं त्याला छोटे छोटेच आहेत घामुळ्याची पावडर आहे. दुर्गा दे ना पावडर, नको ना नाश करू. राधू काय होतंय तर असू द्या आता काय हिला करावं. आणि सकाळी बघा व्हिडिओ टाकला होता मी, तर माझे केस मोकळीच होती. मी काहीतरी करत होते, काय चहा का काहीतरी ठेवलं होतं, काहीतरी केलं होतं बघा. रात्री पण डाळ शिजायला टाकली होती आणि सकाळी पण बघा काहीतरीच केलं होतं मी किचनमध्ये, मला तर आठवणा. पण तर व्हिडिओ घेतला होता तर माझी केस मोकळी होती बघा. माझी केस सकाळी ओढली होती म्हणून मोकळी सोडली होती. मी स्वयंपाक करताना काय केस मोकळी सोडत नाही, फक्त आधी असतं तेवढी पण स्वयंपाकाला लागले ना मग मी केसवर अशी बांधते बघा क्लिप लावून. व्हिडिओ दिसतात मोकळी कधीतरी, पण अशी स्वयंपाकाला लागला बांधते बघा. असे अधूनमधून दिसतात बघा मोकळी अशी सोडलेली. त्याच्यामुळे तुम्ही पाहणं स्वयंपाक करताना केस मोकळी सोडत जाऊ नका. तर मी काय केस मोकळी काय सोडत नाही. मला दम भरल्याने व्हायला लागले, माझं शेवटले गुतायला लागल्यात बघा. आता मी काय एडिटिंग करणार नाही, हाय असं व्हिडिओ टाकणार आहे बघा. आणि रात्री पण मी भात केला होता, तर एका ताईंची अशी कमेंट होती प्रियंका भात ना कुकरमध्ये करत जा. तर मी कुकरमध्येच करते बघा डाळ भात. पण असं झालं की कुकर आहे असून नसल्यासारखं झालं आहे, कारण की ते कुकरचं झाकण लावलं ना त्याच्या शिट्ट्या कधी कधी होत नाही आणि कधीतरी होत्यात. म्हणजे त्या कुकरच्या टोपणाची ना लब्बर आहे ना ती लूज झाली, म्हणजे ढिल्ली झाली, त्याच्यामुळे शिट्ट्याच होत नाही. आणि सगळं तरी पण तसाच कुकर लावला ना मग ते पाणी सगळं गॅसवरती होतं, किती पण कमी होतं, मग सगळी खराब होतं ते गॅस आणि खालची जागा पण गॅस खालची. त्याच्यामुळे मी काय करते ह्या 1-2 आठवड्यात काय असेल ना ते भात डाळ काय असेल ती मी कढईमध्ये नाही तर पातेल्यामध्ये जर्मलच्या नाही शिजायला टाकते. मग त्याच्यामुळं मी काय कुकर वापरत नाही. ती लबर बघा नवीन टाकायची तोपर्यंत आपलं आहे असंच कढईमध्ये शिजवायचं काय असेल ते भात वरण काय नाही का. तर असा विषय आहे, म्हटलं सांगावं तुम्हाला. मी का कढईमध्ये भात करत होते इतक्या दिवस, तर लब्बर ढिल्ली झाली त्याची. मला ना लय धाप भरायला लागली. असं जास्त बोलले नाही मी पटापटा म्हणा, नाही तर जास्त आपलं बोलत बसले ना तर मला ना आता उन्हाळ्यात जास्त त्रास होतो बोलताना करताना. पोटात आग होती आणि तीच घशापर्यंत
दम भरल्यानं होतं, मला आग पडते त्याच्यामुळं मला जास्त त्रास होतो बोलताना. का म्हणून काय माहिती, उन्हाळ्यात जास्त होतं. आणि मी काय व्हिडिओचं काय एडिटिंग करणार नाही, हा असं टाकणार आहे, कारण आता उशीर झाला आहे त्याच्यामुळं हा असं टाकणार आहे. बाहेर बघा कसं दिसतंय, जवळजवळ 9 वाजत आल्या, म्हणजे 9 वाजल्यातच 5-10 मिनिटं टाईम होतं बघा मागाशी 9 वाजायला. तर चला आता मुलांचा थोडा अभ्यास घेते. राहतो पण म्हणते मम्मी मला अभ्यास करायचा आहे, मॅडमने 4थीचं नाही का पाठवलं आहे, काय वाचन हे करायचं ते. म्हटलं ते त्याचं घ्यावं आणि ओमला पण शिकवावं म्हटलं आता लिहायला वाचाय. तसा तो रोज करतो अभ्यास आणि मी पण त्याला शिकवते. आता चांगलं लिहायला पण लागलाय आणि वाचायला पण लागलाय. चला लय असं दम भरल्यानं व्हायला लागलं. मी आता इथं व्हिडिओ कट करते. चला बाय, गुड नाईट सगळ्यांना.